कुंभ राशी सर्व गोष्टी सहन केल्या, पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक मोठं वरदान देणार आहे. संयमाचे सोनं आता भाग्याचं धन होणार आहे. एक काळ असा होता जिथे कुंभ राशीच्या जातकांनी न बोलता अश्रू गिळले, दुःख पचवले आणि अंतःकरणातील आवाज दाबून ठेवला. घरातील जबाबदाऱ्या, बाहेरचे संघर्ष आणि आत्म्यावरील प्रश्नांचे ओझ सांभाळताना तुम्ही अनेक वेळा स्वतःलाच हरवत गेलात. पण पण ब्रह्मांड नेहमी शांततेने पाहत होतं. मित्रांनो, आज त्या सहनशीलतेचा बी आवाज वरदानाच्या वृक्षात फुलणार आहे. नंबर 1, संयमाचं सिंहासन. किती वेळा तुम्ही गप्प राहिला जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा? कुंभ राशीच्या जातकांना हा मूळ संयमी आणि जबाबदारी, पण हे संयमाचे ओझं एकदा त्याला इतकं झाकून टाकतं की त्याच्या मनाच्या भावनाही त्याच्या स्वतःपासून लपतात. घरातल्या तणावांपासून नात्यामधल्या अपमानापर्यंत, कार्यालयातील दुर्लक्ष ते आरोग्य वेदनांपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवलीत. कुंभ राशीचे मन म्हणजे शांत समुद्र, पण त्याखालील सतत भूकंप होत असतो. पण आता ब्रह्मांड तुमच्या मनातील तीव्रतेला ओळखू लागला आहे. ब्रह्मदेवाच्या गोपनीय प्लॅन हा सुरू आहे. कर्म आणि प्रारब्धाचा संगम, शुक्र शनी योग आपल्या ब्रह्मांडातील सध्या चालू आहे आणि अत्यंत दाट योग विशेषण शुक्र आणि शनी यांचा विशिष्ट दृष्ट योग हे दर्शवत आहेत की ब्रह्मदेव तुमचं प्रारब्ध आता पूर्ण लेखन करत आहेत. शनी हा तुम्हाला कठीण प्रसंगातून घेऊन गेला आहे, पण तो गुरु गुरु रूपातही धारण करतो. जेव्हा तुम्ही इतकी वर्ष असे नैतिक व निस्वार्थपणे चालत आलात तेव्हा ब्रह्मांडाने ते नांदवून ठेवलं. आता त्याचं फळ वरदानाच्या रूपात तुमच्यावर वर्षाव करणार आहे. पातळ्यांवर होणारे वरदायी बदल, मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनात शांततेचा प्रकाश. तुमच्या मनात किती घडामोडी घडत होत्या या पण आता बोलायचं आहे. ध्यान, प्रश्न, अचानक आलेले शांतीचे जाणवणं ही तुमच्या शुद्ध करण्याची प्रक्रिया असेल. आर्थिक वरदान, जुने प्रयत्न आता सोनं होणार. पूर्वी तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला कधीच मिळाला नव्हता, पण आता अचानक मिळालेली जमीन, संपत्तीचा निकाल, जुन्या गुंतवणुकीचा परतावा किंवा हरवलेली संधी पुन्हा नव्या रूपात परत येईल. प्रेमाच्या विश्वात पुनर्जन्म. जे नातं संपलं होतं किंवा जे व्यक्तिमत्व तुमचं प्रेम होतं पण मिळालं नव्हतं, त्या प्रेमात किंवा एका नव्या आत्म्याच्या स्वरूपात ब्रह्मांड तुमच्या हृदयात नवा श्वास देणार आहे. विशेष 2025च्या जून व जुलैमध्ये हा प्रेमाचा चमत्कार शक्य होईल. सामाजिक, सामान्य आणि प्रतिष्ठा. कितीही वेळा तुमचा सल्ला दुर्लक्षित झाला, आता तुमचं नाव, तुमचाच निर्णय आणि तुमचंच कार्य लोकांचे आदर्श ठरणार आहे. शनी गुरु पंचम दृष्ट योग सन्मानाच्या शिखरावर नेतो. घरगुती प्रश्न सुटतील व घरात गुढी उभारली जाईल. कुटुंबात जेव्हा चालू होते ते कोणीतरी मोठ्यांच्या हस्तक्षेपाने किंवा ईश्वरी घटनेमुळे शांत होईल. आरोग्यात पुनर्जन्म, जुन्या दुखण्यांवर नवीन उपचार आणि अचानक आरोग्य सुधारण्याची चिन्ह आहेत. तुमच्या शरीराच्या ब्रह्मांडाशी सुसंगत होणार आहे. डिटॉक्सिंग उपास योग्य तुम्हाला खूप मदत करतील. प्रवास, जिथे तुम्ही जाल तिथे तुमचं नशीब जाईल. कुंभ राशीचा प्रवास फक्त भौगोलिक परिवर्तन नसतं, तर ते एक घडणारा मोकळा मार्ग असतो. तुमचं नवं घर, नवीन नोकरीचे ठिकाण किंवा एखाद्या आध्यात्मिक प्रवास हे पूर्ण जीवनाचं टर्निंग पॉइंट ठरू शकतं. शत्रूचा पराभव तुमची प्रतिष्ठा वाढवणार. तुमच्या विरोधात कारस्थाने करणारे, तुमचे नुकसान करणारे सर्व आता तुमच्या कर्माच्या लाटेतून वाहून जाणार आणि आत्मिक उन्नती, अदृश्य शक्तीचा संपर्क, तुमचं आध्यात्मिक जीवन अचानक गैर होईल. स्वप्न, आवाज, दृश्य, ध्यान, दृष्टी यातून तुम्हाला एखादी दिव्य सूचना मिळू शकते. तुमचं अंतर मन तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे. फक्त त्याला वेळ द्या. ब्रह्मांडाचे गुप्त वरदान, जीवनपथ बदलणारा युवा कुंडलीत सध्या चालू असलेला पुरुष आणि युतीचा विशेष कालखंड कुंभ राशीच्या जातकांसाठी पुनर्जन्माचा प्रारंभ ठरू शकतो. हे फक्त संधी नाही, हे ब्रह्मदेवाचं हस्ताक्षर आहे. तुमचं प्रारब्ध नव्यानं लिहिलं जात आहे. आता आपण उपाय बघणार आहोत. या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी आपण काय करायला हवं? शनिवारी काळ्या तिळाचे दान करायचं आहे. विशेषतः ते पिंपळाच्या झाडाखाली. दररोज 5 मिनिटं मनात ध्यान करा.
पण तुमच्याशी मन तुमचं बोलू लागेल. गुरुवारच्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तकं द्या. ज्ञानाचे पुण्य तुम्हाला मार्गदर्शन करेल. एका रात्रीत जसं जीवन बदलतं तसं काही तुमच्यासोबत घडणार आहे. त्यांच्यासाठी माफ करा पण मुक्त करा. काही संदेश आहे मुख्य. तुम्ही अ, पूर्ण जग जिंकलात. आता ब्रह्मांड जाहीर करताय. हे पुत्रपत्रिका, आता तुझी परीक्षा संपली. आता तू फलभोगासाठी तयार आहेस. आता तुला थांबायचं नाही. आता उचलायचं आहे सिंहासन. कुंभ राशीच्या आता तुम्ही ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहात. जेवढं तुम्ही सहन केलं तेवढं आता तुम्हाला दिलं जाणार आहे. पण गुणकारांना तयार व्हा. एक न वापर सुरू होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या जातकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.